नागपूर मनपाच्या प्रचारादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी भाजपवर जहेरी टीका केली। भाजप रामाच्या नावानं मत मागणारा भिकारी पक्ष आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी जहेरी टीका केली आहे। भिकारी पोटासाठी देवाचं नाव घेत भीक मागतो। भाजप प्रभू रामाच्या नावानं मतांची भीक मागतो। भाजपचे लोक देशभक्त असूच शकत नाहीत असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। काँग्रेस विचाराचा पाईक हाच खरा राष्ट्रभक्त असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। जो काँग्रेसचा विचार आहे तोच खरा देशभक्त राष्ट्रभक्त आहे। स्वातंत्र्य या देशाला मिळत होतं आणि स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती, स्वातंत्र्याची लढाई सुरू होती। आता दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या गादीवर बसणारे इंग्रजांचे पाय चाटत होते, त्यामुळे ते राष्ट्रभक्त होऊ शकत नाही। तर खरे राष्ट्रभक्त तुम्ही आहात, जो काँग्रेसच्या विचाराचा पाईक आहे। हे तर देश स्वतंत्र होऊ नये अशी यांची भूमिका होती। हे आयत्या बिळावरचे नागोबा आहे, फुकटात येऊन बसले आणि हे सगळ्यात मोठे भिकारी आहेत। भाजप म्हणजे सगळ्यात मोठा भिकारी, रस्त्यावरचा भिकारी, पोटासाठी भीक मागतो। भगवान के नाम दे दे बाबा, पेट के लिए दे दे। आणि हे लेखाचे देवाच्या नावानं भीक मागतात। प्रभु रामचंद्र के नाम दे दे बाबा, मेरे को वोट दे दे बाबा, क्योंकि ये काम से नहीं तो राम के नाम से वोट मांगते हैं। ये सबसे बड़े भिखारी हैं। आता वडेट्टीवारनी कितीतरी वेळा त्यांच्या भाषणात जय श्रीराम म्हटलाय आणि जेव्हा ते निवडून येतात तेव्हा ते जय श्रीरामच म्हणतात लोकांना। आम्ही कधीही मताचे राजकारण करण्याकरता जय श्रीराम म्हणत नाही। आमच्या रक्तामध्ये, आमच्या मुखामध्ये, आमच्या वाणीमध्ये, आमच्या चालण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जय श्रीराम आहे। आणि आम्ही म्हणूच वडेट्टीवार आम्हाला जय श्रीरामच्या घोषणेपासून दूर करू शकत नाही। वडेट्टीवार हे मताचे राजकारण करून, एका विशिष्ट समाजाच्या मताचे राजकारण करून लांगून चालन करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि जय श्रीराम आमच्या हृदयातनं ते काढू शकत नाही। हा आमचा बलस्थान आहे, आमचं हृदयाचं स्थान आहे। आम्ही या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राची ही जी आमच्या आध्यात्मिक सांस्कृतिक धरोहर आहे ती आम्ही आमच्या बोलण्या चालण्यातून कायम ठेवूच। वडेट्टीवारला काही लोकांचं, काही धर्माचं लांगून चालन करून मतं घेण्याकरता वडेट्टीवारशी बोलतात आहे।